EDU 118 शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधांचे व्यवस्थापन या पुस्तकातील घटक क्रमांक 2 पालक व अन्य अशासकीय सेवाभावी संस्थांशी मानवी संबंध 2.1 पाठ्यमुद्दे 1. पालक संपर्क 2. सद्यस्थितीत पालकांचा सहभाग कसा 3. पालक संपर्कासाठी विविध योजना 4. शहरी भागातील पालकांशी संपर्क 5. ग्रामीण भागातील पालक संपर्क 6. माता मेळावा 7. माजी विद्यार्थी संघटना 8. अन्य अशासकीय सेवाभावी संस्थांशी संबंध उदाहरणार्थ लायन्स क्लब, रोटरी क्लब इत्यादी 9. सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने शाळेच्या कोणकोणत्या गरजा भागविता येतील आणि 10. सेवाभावी संस्थांशी संबंधाचे व्यवस्थापन 2.2 उद्दिष्टे ह्या स्वयं अध्ययन साहित्याच्या वाचनानंतर आपण पुढील गोष्टी करू शकू. पहिली, शाळा व समाजातील विविध घटकातील परस्पर संबंधाचे महत्त्व स्पष्ट करता येतील. 2. पालक या सामाजिक घटकाच्या शाळेच्या संदर्भातील अधिकतम महत्त्वाचे समर्थन करता येईल. 3. पालकांचे विविध प्रकार ओळखू शकता येतील. 4. विविध प्रकारच्या पालकांशी योग्य संबंध कसे प्रस्थापित करायचे हे सांगता येईल. 5. माजी विद्यार्थी संघटनेचे शाळेच्या संदर्भातील महत्त्व विशद करता येईल. 6. माजी विद्यार्थ्यांशी असलेल्या संबंधाच्या व्यवस्थापनात घ्यावयाची दक्षता सांगता येईल. 7. माजी विद्यार्थी संघटनेला बळकटी आणावयासाठी करावयाच्या उपायांची यादी करता येईल. 8. अशासकीय संस्था व शाळा यांच्यातील सहकार्याची आवश्यकता प्रतिपादन करता येईल. आणि 9. अशासकीय संस्था व शाळा यांच्यातील सहकार्याची क्षेत्रे निश्चित करता येतील. आणि शेवटचं उद्दिष्ट अशासकीय संस्थेशी प्रस्थापित करावयाच्या संबंधाचे व्यवस्थापन करता येईल. 2.3 प्रास्ताविक व्यक्तीच्या व समाजाच्या वर्तनामध्ये इष्ट असे परिवर्तन घडवून आणणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. हे परिवर्तन व्यक्तीमुळे समाजाचे होईल की समाजामुळे व्यक्तीचे होईल हा फार तर कमी अधिक प्रमाणात चर्चेचा विषय होऊ शकेल. तथापि समाजनिरपेक्ष व्यक्ती किंवा व्यक्तिनिरपेक्ष समाज या गोष्टीची कल्पनाच करता येणार नाही. व्यक्ती समाजासाठी की समाज व्यक्तीसाठी असेही प्रश्न विचारले जातात. पण मूलतः व्यक्ती व समाज यामध्ये द्वैत असण्याचे किंवा संघर्ष असण्याचे काहीच कारण नाही. व्यक्तीच्या धारणेसाठी समाजाची आवश्यकता आहे व समाज धारणेला व्यक्ती आवश्यक आहे हे तितकेच महत्त्वाचे आहे. इष्ट परिवर्तनाबरोबर व्यक्तीचे सामाजिकीकरण करणे हेही शिक्षणाचे कार्य आहे. शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. ड्रिव्हर या थोर समाजशास्त्राच्या मते ज्या प्रक्रियेद्वारे व्यक्ती सामाजिक वातावरणाशी जुळवून घेते व समाजात एक सन्मान्य, सहकार्यशील व कार्यक्षम व्यक्ती म्हणून जीवन जगू लागते त्या प्रक्रियेला सामाजिकीकरण असे म्हणतात. व्यक्ती सामाजिक पर्यावरणामुळे अनुभवसिद्ध बनते. सामाजिक पर्यावरणामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. उदाहरणार्थ व्यक्ती, संस्था, माध्यम त्यांचा शिक्षण प्रक्रियेशी फार मोठा संबंध आहे. किंबहुना या सामाजिक पर्यावरणात व्यक्तीने यशस्वी पद्धतीचे समायोजन कसे साधावयाचे हा शिक्षण प्रक्रियेचा भाग आहे. व्यक्तीच्या वर्तनात बदल घडवून आणून त्याद्वारा एकंदर समाजामध्ये बदल घडून येईल या हेतूने जाणीवपूर्वक नियंत्रित केलेली प्रक्रिया म्हणजे शिक्षण असे थोर शिक्षणशास्त्रज्ञ जॉन ड्यूई म्हणतात. वरील तात्विक विवेचनावरून एक गोष्ट ध्यानात येईल की विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये समाजाचा फार मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये पालकांशी संवाद साधण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे.
पालकांशी संवाद साधावा याचा तो पालकाचे उद्बोधन व्हावे यासाठी. हे उद्बोधन होण्यासाठी पालकांचा विविध कार्यक्रमात सहभाग मिळवणे आवश्यक आहे. प्रसंगोपात त्यांच्याबरोबर सल्लामसलत करणे, शालेय कार्यक्रमांची त्यांना माहिती देणे, यासाठी पालक शिक्षक संघटना स्थापन करणे ही गोष्ट आवश्यक आहे. याचबरोबर मुख्याध्यापकांनी भोवतालच्या परिसरामध्ये, समाजामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीला सहकार्य देण्याची जाणीव निर्माण करणे ही गोष्ट केली पाहिजे. मुख्याध्यापकांनी शिक्षक व समाज यांच्यामध्ये अद्वैत निर्माण केले पाहिजे. विशेषतः समाजातील सेवाभावी संस्था शाळेच्या कार्यात कशा सहभागी होतील याचा अधिक विचार मुख्याध्यापकांनी केला पाहिजे. हे सर्व कसे करता येईल याचा उहापोह येथे केलेला आहे. 2.4 विषय विवेचन. 2.4.1 पालक संपर्क. पालक संपर्क का, कशासाठी याचा जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा कोणते चित्र डोळ्यापुढे उभे राहते? शाळा गावात आहे पण गाव मात्र शाळेत नाही, असे काहीसे चित्र दिसते. वास्तविक पालकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपल्या मुलाचे शिक्षण. या दृष्टीने पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटले पाहिजे. पटले नसेल तर पटविले पाहिजे व त्यांचा सहभाग, सहकार्य वाढविले पाहिजे. सद्यस्थितीत ते कसे करता येईल हा मूळ महत्त्वाचा प्रश्न आहे. 2.4.2 सद्यस्थितीत पालकांचा सहभाग कसा? सद्यस्थितीमध्ये पालकांच्या सहभागाचे चित्र उद्वेगजनकच दिसते. सामान्यतः शहरातील पालक व खेड्यातील पालक असे जर 2 विभाग आपण केले तर आपल्याला कसे चित्र दिसते? 1. शहरातील पालक. शहरातील पालकांचे 3 सामाजिक स्तर आहेत. आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या उच्च वर्गात मोडणारे पालक, सामाजिकदृष्ट्या व सांपत्तिकदृष्ट्या मध्यम स्तरातील पालक आणि दोन्हीही दृष्टीने कनिष्ठ वर्गात मोडणारे पालक. 3 स्तरातील पालकांची काही वैशिष्ट्ये जरूर आहेत, तथापि तिघांमध्ये उदासीनता हा समान भाग दिसून येतो. उदासीनतेतूनच निष्क्रियता निर्माण झालेली असते. मला काय त्याचे, असा त्यांचा भाव असतो. हा पालकांचा दोष आहेच. पालकांबद्दल अधिक विचार केला तर आपल्याला खिन्नता उत्पन्न होईल असेच चित्र दिसते. उच्च स्तरातील पालकांच्या शाळेकडून अवास्तव अपेक्षा असतात. अहंकार, बेफिकीर वृत्ती, अनादर दर्शविणारी वृत्ती, आपल्या प्रतिष्ठेच्या कोशातच वावरण्याची वृत्ती, अहंगंड इत्यादी दोषांनी पछाडलेले काही पालक असतात. न्यूनतेपुरते करून घ्यावे सरते ही वृत्ती त्यांची नसतेच. सतत दोषांचा शोध घेणारी वृत्ती आढळते. मध्यम स्तरातील पालक हे आपल्या उद्योगामध्ये इतके गढलेले असतात की त्यांना बिचाऱ्यांना मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावयास सुद्धा वेळ नसतो. त्यातच पती पत्नी दोघेही नोकरीस अशी ही स्थिती असते. त्यामुळे अगतिकता, विफलतेतून आलेली निष्क्रियता, उदासीनता, वैताग अशाच अवस्थेत हा मध्यम वर्ग वावरत असतो. महागाई, वाढत्या गरजा, त्यास अपुरी पडणारी मिळकत यामुळे हा वर्ग परिस्थितीवर संतापलेलाच असतो. नोकरीसाठी जीवन व जीवनासाठी नोकरी हेच त्यांचे सूत्र असते. कनिष्ठ स्तरातील पालकांची वैगुण्ये काही वेगळीच असतात. त्यांना शैक्षणिक जाण नाही, जबाबदारीची जाणीव नाही, अज्ञानातील आनंद. मुलगा शाळेत जातो म्हणजे तो शाळेच्याच ताब्यात. त्याचे बरे वाईट जे काही होणार ते शाळेमुळेच. अज्ञान व दारिद्र्य यांनी गांजलेल्या या वर्गाकडून कोणत्या अपेक्षा करावयाच्या? हे झाले शहरातल्या पालकांबद्दल. दुसरे, खेड्यातील पालक. खेड्यातील पालकांचे चित्र कसे दिसते? स्वातंत्र्यप्राप्तीनंतर खेड्यातील पालकांमध्ये सुद्धा 3 स्तर निर्माण झाले आहेत. सत्तेचे वाटेकरी झालेले सरपंच, पाटील, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, बागाईतदार यांचा वर्ग. सत्तेची चव चाखल्यामुळे निर्माण झालेली अहंकारी बेगुमान वृत्ती, यामुळे त्यांच्या पाल्यांवरही नैसर्गिकरित्या विपरीत परिणाम होतो.
कष्ट करणारा, पोटभर खाणारा मधला एक वर्ग आहे. तथापि अज्ञान आणि आळस यामध्ये हा वर्ग बुडालेला आहे. त्यांना जबाबदारीची जाणीव बेताचीच. तिसरा वर्ग संख्येने मोठा. यामध्ये काबाड कष्ट करणारा, तरीही पोटभर अन्न न मिळविणारा, दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्यांचा हा वर्ग. त्यांच्याकडून अपेक्षा काय करावयाच्या? त्यांना दोष तरी कसा द्यावयाचा? भारत हा लक्षावधी खेड्यांचा देश. आज शिक्षणाचा विस्तार झालेला आहे. किमान 6,000 माध्यमिक शाळा तरी महाराष्ट्रात शिक्षणाचे काम करीत आहेत. त्यांना बहुतांशी अशाच अज्ञानी पालकांशी संपर्क ठेवावा लागतो. शहरातील पालक व खेड्यातील पालक यांचे 3 वर्ग व त्यांची स्थिती दाखविली. ती स्थिती दाखविण्याचा उद्देश असा की शाळांना व मुख्याध्यापकांना कोणत्या सामाजिक पर्यावरणामध्ये काम करावे लागत आहे याची कल्पना यावी. या परिस्थितीमध्ये बदल कसा घडवून आणावयाचा याचा विचार मुख्याध्यापकांना करावा लागेल. जेथे नदी वाहते तेथील भूमी सुपीक होते. त्याचप्रमाणे जेथे शाळा आहे तेथील सामाजिक पर्यावरण निकोप असते असे दिसले पाहिजे. या दृष्टीने मुख्याध्यापकांवर फार मोठी जबाबदारी आहे. पालकांना कशाचीच गरज नाही असे म्हणून पालकांच्या माथ्यावर खापर फोडून मुख्याध्यापकांना या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. याउलट पालकांचा सहभाग शिक्षण कार्यात मिळविणे हे एक आव्हान समजून ते मुख्याध्यापकांनी स्वीकारावयाचे आहे. ते त्यांनी कसे स्वीकारावे याचा विचार आता आपल्याला करायचा आहे. मुद्दा क्रमांक 2.4.3 पालक संपर्कासाठी विविध योजना. पालक संपर्क ही शिक्षण प्रक्रियेमध्ये आवश्यक गोष्ट मानल्यावर तो संपर्क कसा साधावयाचा याचा विचार येथे केलेला आहे. हा विचार करताना प्रथम शहर व खेडे या दोन्हीही भागात राहणाऱ्या पालकांना कोणकोणत्या गोष्टींची जाणीव उत्पन्न झाली पाहिजे याचा विचार केलेला आहे. पालक शहरातील असो अथवा खेड्यातील असो, त्यांच्यामध्ये खालील जाणीवा पाल्याच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे. त्यातील पहिली जाणीव पाल्याची म्हणजेच विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती. 2. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती. 3. विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील सहभाग. 4. विद्यार्थ्यांबद्दल असलेले शिक्षकांचे मत. 5. विद्यार्थ्यांबद्दल असलेले इतर विद्यार्थ्यांचे मत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास कितपत साधलेला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळेबरोबर संवाद साधण्याची जाणीव अशा कितीतरी गोष्टींसाठी पालक संपर्क आवश्यक आहे. सध्याच्या गतिमान युगात वेळ नाही ही एक सबब पालकांकडून ऐकू येते. त्याचप्रमाणे शाळेकडून म्हणजेच पर्यायाने मुख्याध्यापकांकडूनही ऐकू येते. वाढलेला अभ्यासक्रम, मुलांची भरमसाठ संख्या, सहशालेय उपक्रमांची घाई गर्दी, सत्र परीक्षा, घटक चाचण्या, विविध समारंभ, स्नेहसंमेलने, सहली असे अनेक उपक्रम शाळेत चाललेले असतात. तरीही पालक संपर्क ही देखील अत्यावश्यक बाब आहे हे ध्यानात घेणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी जीवन स्थिर होते. शाळेचे स्वरूपही मर्यादित होते. त्यामुळे कोणत्या तरी निमित्ताने शिक्षक व पालक यांची भेटगाठ होई. मुलाच्या प्रगतीबद्दल काही समजे. पण आता ती स्थिती राहिलेली नाही. यासाठी नियोजनपूर्वक पालक संपर्क योजना आखली गेली पाहिजे. पालक उदासीन असतात. पालक सभेसाठी ते येत नाहीत. ही वस्तुस्थिती जरी असली तरी पालक आकृष्ट कसे करावेत, आपल्या पाल्याच्या हितासाठी शाळेबरोबर संवाद कसा साधावा ह्याचे पालकांना मार्गदर्शन करावे लागेल. 1. शाळेशी संवाद. शाळेशी संवाद साधण्यासाठी पालक सभा वर्षातून विविध प्रसंगी 5, 6, 7, 8, 9, 10 अशा इयत्तेचे गट पाडून गटवार पालक सभा आयोजित केल्या पाहिजेत. केवळ चर्चेसाठी पालक प्रथम येणार नाहीत, पण योजना अशी आखावी की
इयत्तांचे गट पाडून तेवढ्यापुरतीच मर्यादित पालकसभा बोलवावी. त्यामध्ये पुढीलप्रमाणे नियोजन करण्यास हरकत नाही. शाळेतील सर्व संबंधित शिक्षकांकडे संबंधित विद्यार्थ्यांबद्दल संबंधित पालकांना माहिती दिली जाईल. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रतिबिंब कोणत्या पद्धतीने उमटले आहे हे पालकांना कळले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांचे त्यांच्या गुणदोषांचे निरीक्षण शिक्षकांनी केलेले असले पाहिजे. पालकांना आपल्या मुलाच्या ठिकाणी हे गुण आहेत पण आपल्याला ते कळले नाहीत. शाळेतील शिक्षकांना मात्र ते कळले याबद्दल त्या मुलाचेही कौतुक वाटेल व शाळेचेही कौतुक वाटेल. शाळेतील शिक्षक हे केवळ विषय शिक्षक नाहीत तर पालक आहेत हे कळल्यावर शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल व पर्यायाने मुख्याध्यापकांबद्दल पालकांना म्हणजेच त्या गावाला आदर वाटल्याखेरीज राहणार नाही. पूज्य विनोबा भावे यांनी म्हटल्याप्रमाणे शाळा घरात गेली पाहिजे व घर शाळेत गेले पाहिजे ही उक्ती सार्थ होईल. ही खरी समाजसेवा आहे. समाजाला शैक्षणिक जाणीव उत्पन्न करण्याचे साधन म्हणजे पालकसभा. त्या पालकसभेच्या दिवशी ज्या गटातील विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा आयोजित केलेली आहे त्याच विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचे दर्शन घडविणारा कार्यक्रम पालकांसमोर सादर करावा. त्याच्या जोडीला विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन घडविणारे प्रदर्शनही भरवावे. थोडक्यात पालकसभा म्हणजे गुणदोषांची जंत्री दाखविणारा शुष्क जमाखर्च असे औपचारिक स्वरूप न ठेवता विशेष जिव्हाळ्याने व आत्मीयतेने पालकांना आकृष्ट करून घेण्याचे प्रयत्न शाळांनी केले पाहिजेत. या पालकसभेतून शिक्षक व पालक यांचा संवाद साधला जातो. एक प्रकारची जवळीक निर्माण होते, दुरावा कमी होतो. प्रत्यक्ष संवादातून शंकांचे निरसन होते व शाळेला सहाय्य करण्यासाठी योग्य असे वातावरण निर्माण होते. पालकसभा हा शालेय नियोजनाचा एक अविभाज्य भाग बनला पाहिजे. 2. अन्य सांस्कृतिक कार्यक्रम. पालकसभेप्रमाणेच गणेशोत्सव किंवा अन्य सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्ताने पालकांसाठी कार्यक्रम आयोजिता येतील. यावेळी शिक्षक व मुख्याध्यापक यांनी जाणीवपूर्वक व नियोजनपूर्वक पालकांचा परिचय करून घेणे हे काम केले पाहिजे. स्नेहसंमेलनास जास्तीत जास्त पालक उपस्थित ठेवण्याचा प्रयत्न शाळेने केला पाहिजे. स्नेहसंमेलन जरी 1 दिवसाचे असले तरी 365 दिवस शाळेची प्रतिमा जी रेखाटलेली असते तिचे दर्शन पालकांना होते. शाळेतील शिस्त, शाळेचा परिसर, परिसराची स्वच्छता, शैक्षणिकदृष्ट्या नटलेले शाळेचे बहिरंग, विविध सुवचनांचे दर्शन, शिक्षकांची संघवृत्ती, एकूण वातावरणामध्ये जाणवणारा अनौपचारिक भाव, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील प्रभाव, विद्यार्थी विद्यार्थ्यांमधील स्नेहभाव, या वातावरणातून विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार हे सारे पाहिल्यावर कोणाही पालकाचे चित्त प्रसन्न झाल्याखेरीज राहणार नाही. घरात जे साधणार नाही ते शाळेत साधले जाते हे कळल्यावर शाळेचे स्थान कोणते हे सहजच पालकांना उमजते. पालकसभा, गणेशोत्सव, स्नेहसंमेलन याप्रमाणे शारीरिक शिक्षण दिन साजरा करावा. त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या कवायती, कसरती यांचे दर्शन पालकांना घडवावे. केवळ पुस्तकी शिक्षण देणारी ही शाळा नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या शाळेची धडपड चालू आहे हे दाखवून देण्याचे व्यासपीठ म्हणजे पालक संपर्क. शाळेच्या गरजेसाठी समाजाला तत्पर ठेवण्याचे काम पालक संपर्कातून करता येईल. केवळ गरज उत्पन्न झाली की त्यासाठी पालकांना आवाहन करणे, यातून पालकांचा अपेक्षित सहभाग मिळवता येत नाही, तर विद्यार्थी कल्याणासाठी ही शाळा धडपडते आहे. शाळेला सहाय्य म्हणजेच आपल्याच पाल्यासाठी आखलेल्या कल्याणकारी योजनांना सहाय्य ही भूमिका पालकांना पटते. मोठ्या शहरात थोड्याफार प्रमाणात जागरूक असे पालक संघ आहेत, तथापि सर्वत्र असे पालक संघ निर्माण झाले पाहिजेत. शाळेच्या प्रेरणेतूनच ही गोष्ट होऊ शकेल.
यासाठी कल्पकतेने विविध उपक्रमांना जास्तीत जास्त पालकांना उपस्थित कसे ठेवता येईल हे पाहिले पाहिजे. पालक संपर्काचे 2 मार्ग असतात. पालकांना शाळेमध्ये बोलावून त्यांच्याशी संपर्क साधणे हा एक मार्ग आणि पालकांपर्यंत जाऊन पोहोचणे हा दुसरा मार्ग. शाळेबाहेर पालकांपर्यंत, गावापर्यंत, परिसरापर्यंत जाऊन कसे पोहोचता येईल याचा विचार आता करावयाचा आहे. हा विचार करताना शहरी भागातील व ग्रामीण भागातील पालक संपर्क व त्यांच्यातील 3 घटक यांचा स्वतंत्रपणे विचार करणे गरजेचे आहे. या आकृतीमध्ये हा पालक संपर्क कशा पद्धतीने व्हावा याचे कोष्टकात मांडलेले आहे. त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये आहे शहरी भाग आणि ग्रामीण भाग. दुसरा कॉलम आहे कनिष्ठ स्तर. या कनिष्ठ स्तरामध्ये पहिलं आहे दारिद्र्य, शैक्षणिक जबाबदारीच्या जाणीवेचा अभाव, हे शहरी भागात दिसतं. मध्यम स्तरामध्ये 2 अर्थार्जनातील व्यस्तता, मानसिक तणाव आणि तिसरं उच्च स्तरामध्ये 3 अवास्तव अपेक्षा, अहंकार, बेफिकिरी वृत्ती. ग्रामीण भागामध्ये कनिष्ठ स्तरामध्ये अज्ञान, दारिद्र्य, शिक्षणाचे महत्त्व कमी असं दिसतं. मध्यम स्तरामध्ये कष्टकरी, अज्ञानी, आळशी, जबाबदारीची जाणीव कमी आहे असे दिसून येते. आणि उच्च स्तरावरती श्रीमंत, स्थानिक सत्ता केंद्रे हाती, अहंकारी, बेगुमान वृत्ती असं दिसून येतं. हे या कोष्टक रूपात आपल्याला थोडक्यात मांडता येईल. मुद्दा क्रमांक 2.4.4 शहरी भागातील पालकांशी संपर्क. 1. पहिल्या गटातील पालक हे पालक संपर्काच्या औपचारिक कार्यक्रमास उपस्थित राहतील ही शक्यता कमी आहे. यांच्याशी संपर्क प्रामुख्याने पाल्यामार्फतच साधता येईल. पालक साक्षर, अल्पशिक्षित असतील तर पत्राद्वारे संपर्क शक्य आहे. या पालकांना आवश्यकता असेल तर शाळेतच बोलावून घेऊन माहिती सांगावी लागेल. पालकांशी संवाद, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे व जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा उद्बोधनाचा भागही अपरिहार्यतेने येईल. 2. शहरी मध्यमवर्गीयांसाठी त्यांच्या सोयीनुसार पालक सभा ठेवाव्या लागतील. पत्राद्वारे व पाल्याद्वारे पालक सभेच्या उपस्थितीचे महत्त्व स्पष्ट केले पाहिजे. आपल्या पाल्यांच्या संदर्भात नेमके काय करता येईल हे सुस्पष्टपणे सांगावे लागेल. शाळेतर्फे विशेष अध्यापन वर्गाचे आयोजन किंवा विशेष शिकविण्याची व्यवस्था करावयास सांगितले पाहिजे. आपल्या पाल्यांशी संपर्क कसा साधता येईल त्याची चर्चा केली पाहिजे. 3. तिसऱ्या प्रकरणातील पालकही पालक सभेला येतील. तिसऱ्या प्रकारातील पालकही पालक सभेला येतील याची खात्री नाही. गंभीर बाबीबद्दल त्यांना पत्राद्वारे, पाल्यांद्वारे निरोप देऊनच बोलवावे. पत्रातून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल हे आवर्जून पाहावे लागेल. अशा पालकांना अन्य निमित्तांनी कार्यक्रमांच्या संदर्भात अतिथी, अध्यक्ष इत्यादी भूमिकेतून जरूर बोलवावे. पालक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी बनवावे. विविध समित्यांची जबाबदारी सोपवावी व शाळेबद्दल त्यांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यास हातभार लावावयास सांगावे. यातून त्यांना अडचणींची कल्पना येईल, बेफिकीर वृत्ती कमी होईल. 2.4.5 ग्रामीण भागातील पालक संपर्क. शहर व खेडे येथील वातावरण, राहणीमान यात मूलतः फरक असतो. त्या दृष्टीने ग्रामीण भागात पालक संपर्क कसा साधावा याचा विचार केला पाहिजे. वास्तविक शहरापेक्षा सेवेची संधी खेड्यातच जास्त असते. वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, अनौपचारिक शिक्षण यातून सांस्कृतिक प्रबोधन, प्रौढ साक्षरता तसेच काळाबरोबर उत्पन्न होणारे राष्ट्रीय प्रश्न यासाठी आपण काय करू शकू हे सांगण्यास खेड्यामध्ये खूप वाव आहे. सत्तेच्या राजकारणामध्ये न शिरता सेवेच्या समाजकारणातून खेड्यातील सुधारणा करणे, निदान त्यास थोड्याफार हातभार लावणे हे शाळेला शक्य आहे.
उत्सव, यात्रा, उरूस, जत्रा, बाजार असे जे वेगवेगळे प्रसंग असतात, त्या प्रसंगी प्रबोधनपर प्रदर्शने भरविली तर खूप काही साधले जाईल. विज्ञान प्रदर्शने भरविली तर न बोलता अंधश्रद्धेवर प्रहार करता येईल. आज आपण 21व्या शतकात प्रवेश करण्याच्या तयारीत आहोत, पण तरीसुद्धा अज्ञान, मानसिक गुलामगिरी खेड्यांमध्ये आहेच. खेड्यात साक्षरतेचे प्रमाण, विशेषतः स्त्रियांमधील साक्षरतेचे प्रमाण लाजिरवाणे आहे. शाळातून गळतीचे प्रमाण खूपच आहे. इयत्ता 1ली ते 4थीत 60% आहे. या दृष्टीने गाव तेथे शाळा इतकेच नव्हे तर वस्ती तेथे शाळा हे शासकीय धोरण यशस्वी ठरण्यासाठी समाजाचे शिक्षण देखील अपरिहार्य ठरते. या पालकांच्या बैठका फिरत्या असाव्यात. हे पालक शिक्षकांचे आनंदाने आतिथ्य करतील. मुलांच्या शिक्षणाबद्दल शाळेला कळकळ वाटत आहे हे जाणवल्यावर त्यांच्याकडून अधिक सहकार्य मिळेल. नाहीतरी प्रौढ साक्षर वर्ग खेड्यात रात्रीच घ्यावे लागतात. त्या माध्यमाचाही शिक्षक, मुख्याध्यापक उपयोग करू शकतील. त्यामुळे शिक्षक अनुभव समृद्ध होतील, पालक संपर्क वाढेल व समाज परिवर्तनाला हातभार लावल्याचे समाधानही शिक्षकांना लाभेल. पालकांचे उद्बोधन साधता येईल. पालकांना विश्वासात घेतलेत व सतत गैरहजर राहणारे विद्यार्थी, गैरवर्तन करणारे विद्यार्थी, बेशिस्तीने वागणारे विद्यार्थी यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे, पालकांचे व समाजाचे अकल्याण कसे होत आहे हे जर त्यांना पटवून दिले तर त्या समस्या सुटण्यास खूप मदत होईल. शिक्षक आपल्या घरी येतात. आपल्या पालकांशी त्यांचा परिचय आहे. यामुळे खोट्या गोष्टी टिकणार नाहीत. हे विद्यार्थ्यांनाही उमगेल आणि त्यांच्या वर्तनात इष्ट परिवर्तन होण्यास मदत होईल. त्यामुळे पालकांनाही शैक्षणिक जाण येईल. शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण होईल. खेड्यातील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी पालक संपर्क हे आव्हान म्हणून पत्करले पाहिजे. यामुळे आपण एक सामान्य शिक्षक, पोट भरणारा नोकर अशी शिक्षकाची प्रतिमा न राहता ग्रामीण भागातील सेवाभावी कार्यकर्ता अशी त्याची प्रतिमा होईल. 11 ते 5 फक्त शाळेत उपस्थित राहणे असली संकुचित वृत्ती स्वतंत्र भारतासारख्या विकसनशील देशास परवडणार नाही. मुद्दा क्रमांक 2.4.6 माता मेळावा. अलीकडे शहरात मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने मातांवर येऊन पडते. ग्रामीण भागात स्त्री साक्षरतेचे प्रमाण कमी असले तरी आईला आपल्या पाल्याने शिकावे ही ओढ जेवढी असते तेवढी पित्याला नसते. म्हणून मातांचे प्रबोधन व मातांशी सुसंवाद आवश्यक आहे. यासाठी वर्षातून किमान एकदा माता मेळावा शाळेत आयोजित केला जावा. घरी पाल्याचा अभ्यास कसा घ्यावा, त्याच्या आरोग्याविषयी कोणती दक्षता बाळगावी, दूरदर्शन, रेडिओ आदींचा शैक्षणिक उपयोग कसा करावा वगैरे विषयांचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व्हावे. मातांना मेळाव्याचे आकर्षण वाटावे म्हणून जोडीला शैक्षणिक पण मनोरंजनाचे कार्यक्रमही असावेत. मुद्दा क्रमांक 2.4.7 माजी विद्यार्थी संघटना. आतापर्यंत शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये पालक संपर्क कसा साधावा याचा विचार केला. पालक संपर्क इतकीच माजी विद्यार्थी संपर्क ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. माजी विद्यार्थी हे शाळेचे दूत आहेत. विविध क्षेत्रात आपल्या शाळेतील जितके माजी विद्यार्थी चमकतील तितकी शाळेची प्रतिष्ठा उंचावणार आहे. माजी विद्यार्थ्यांच्याही शाळेबद्दल काही अपेक्षा असतात. शाळेबरोबरचे आपले ऋणानुबंध टिकून राहावेत. जेथे ज्ञानाची शिदोरी आपण घेतली, जेथे आपल्यावर काही संस्कार झाले, जेथे पितृतुल्य अध्यापक भेटले, भातृतुल्य मित्र भेटले, जेथे आपल्या जीवनाला काही अर्थ मिळाला, अशा शाळेबद्दल माजी विद्यार्थ्यांच्या मनात खास ममत्व असते. विशेष स्नेहबंध व जिव्हाळा असतो. प्रसंगोपात शाळेत आपण जावे, शाळेनेही आपल्याला बोलवावे अशा त्यांच्या अपेक्षा असणे साहजिकच आहे. माजी विद्यार्थी हा शाळेचं संरक्षण आहे. हक्काने व प्रेमाने शाळेच्या मदतीसाठी बोलावण्याचे ते ठिकाण आहे. मुख्याध्यापकांनी यामध्ये पुढाकार घेऊन
मोठ्या कल्पकतेने माझी विद्यार्थी संघटना स्थापन केली पाहिजे. यासाठी खूप काही करता येण्यासारखे आहे. पुणे, मुंबई, सातारा, वाई अशा छोट्या मोठ्या शहरात माझी विद्यार्थी संघटना आहेत. त्यांची नोंदणी झालेली आहे. शाळेला सहाय्य करण्याचे शैक्षणिक कार्य त्या संघटना करीत असतात. त्यांना घटना आहे, त्यांचा काही कार्यक्रम आहे, नियम आहेत. मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळांमध्ये अशा माझी विद्यार्थी संघटना स्थापन केल्या पाहिजेत. नियोजनपूर्वक या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यासाठी खालील उपक्रम मुख्याध्यापकांनी अवश्य केले पाहिजेत. त्यातील पहिला उपक्रम, माझी विद्यार्थ्यांची एक सूची अद्ययावत स्वरूपात ठेवावी. शालांत परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे कायम स्वरूपातील पत्ते त्यामध्ये असावेत. त्यामध्ये होणारे बदल नोंदवून ठेवावेत. 2. प्रतिवर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनाला जोडून अगर सोयीच्या वेळी माझी विद्यार्थी स्नेहसंमेलन भरवावे. 3. नामवंत माझी विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करावा. काही विद्यालयात या दृष्टीने एक चांगला उपक्रम राबविला जातो. प्रतिकूल परिस्थितीवर स्वतःच्या कर्तबगारीने मात करून ज्याने जीवनामध्ये उत्तम यश संपादन केले आहे अशा 2 माजी विद्यार्थ्यांचा काही शाळात प्रतिवर्षी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. त्याला प्रेरणा पुरस्कार म्हणून संबोधण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याने ₹1 व प्रत्येक शिक्षकाने ₹5 यासाठी दिले असून या निधीच्या व्याजातून प्रतिवर्षी 2 नामवंत माजी विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जातो. यामुळे माजी विद्यार्थी भावनिकदृष्ट्या शाळेशी विशेष जिव्हाळ्याने जोडले जातात. शाळेचा सत्कार म्हणजे प्रेमळ मातेने पाठीवरून फिरविलेला ममतेचा हातच त्यांना वाटतो. यामुळे खूप मोठे काम होते. 4. स्नेहसंमेलनासारख्या वार्षिक प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात 2 माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करावाच, पण त्याचबरोबर मुलाखती, व्याख्याने, अन्य काही समारंभ या प्रसंगी सुद्धा माजी विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक पाचारण करावे. 5. शाळेच्या व संस्थेच्या रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हीरक महोत्सव अशा प्रसंगी माजी विद्यार्थ्यांना सन्मानाने निमंत्रित करावे व स्नेह मी जागविन आपुला हे वचन सार्थ करावे. माजी विद्यार्थ्यांबरोबर संपर्क कसा ठेवावयाचा हे कल्पकतेने मुख्याध्यापकांना ठरविता येईल. वानगी दाखल कराडच्या टिळक हायस्कूलच्या जडणघडण या प्रकल्पाचा उल्लेख करावासा वाटतो. टिळक हायस्कूलचे पुढील कीर्तिमान व वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तबगारी गाजविलेले माजी विद्यार्थी होत. राजकीय क्षेत्रातील यशवंतरावजी चव्हाण, सामाजिक क्षेत्रातील व राजकीय परमार्थ क्षेत्रातील विठ्ठलरावजी पागे, औद्योगिक क्षेत्रातील बेळगावचे थोर उद्योगपती बा म तथा रावसाहेब गोगटे व साहित्य क्षेत्रातील पंडित आवळीकर या नामवंत माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामधून विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्यासाठी एक उपक्रम योजिला. विद्यार्थ्यांनी या 4ही कर्तबगार माजी विद्यार्थ्यांबरोबर मुलाखतीद्वारा संवाद साधला. त्यांच्या जीवनाची जडणघडण कशी झाली, त्यांच्या घराने त्यांना कसे घडविले, शाळेने कसे घडविले, समाजाने कसे घडविले, त्यांनी स्वतःला कसे घडविले, आपण आपल्याला कसे घडवावयाचे हे या मुलाखतीतून सांगितले. आजी माजी विद्यार्थ्यांचा सुंदर संगम झाला व त्यांच्याशी जवळीक साधल्याने थोर पुरुष हे तुझ्याच जवळी, चरित्र त्यांचे पहा जरा, तूही त्यांच्या समान होशील, हाची सापडे बोध खरा. हा प्रकल्प जडणघडण या नावाने पुण्याच्या इंद्रायणी साहित्याने प्रकाशित केला. अशा प्रकारे आपापल्या शाळेतील कर्तबगार माजी विद्यार्थ्यांकडून मुलाखतीच्या माध्यमातून खूप काही शिकता येईल. 6वा उपक्रम, शाळेचे प्रतिवर्षी जे नियतकालिक निघत असेल त्या नियतकालिकात माजी विद्यार्थी विशेष या सदराखाली काही कर्तबगार माजी विद्यार्थ्यांचा परिचय करून देण्यास हरकत नाही. असे खूप उपक्रम करता येतील. येथे वानगी दाखल केवळ दिग्दर्शन केलेले आहे. 7वा उपक्रम, काही माजी विद्यार्थी परप्रांतात गेले असतील तर काही परदेशातही गेले असतील. त्यांच्याशी संवाद साधून तेथील शैक्षणिक माहिती विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांचे उद्बोधन करता येईल.
समृद्ध अनुभवातून ही माहिती मिळाल्यामुळे त्याचे मूल्य विशेष असेल. 8वा उपक्रम, शाळेमध्ये गुणवान माजी विद्यार्थी परिचय म्हणून सुशोभित असा फलकही करावयास हरकत नाही. शाळेतील कालखंड, त्याला लाभलेले सन्मान व त्यांच्या कर्तबगारीचा संक्षिप्त उल्लेख यामुळे विद्यार्थ्यांना, शिक्षकांना माजी विद्यार्थ्यांचा परिचय होईल. पालकांनाही या शाळेचे कर्तबगार माजी विद्यार्थी कोणते हे कळेल. 9. शाळेच्या नियतकालिकात काही माजी विद्यार्थ्यांच्या शाळेबद्दलच्या स्मृती छापावयास हरकत नाही. 10. परप्रांतातून, परदेशातून आलेली माजी विद्यार्थ्यांची पत्रे, छायाचित्रे प्रदर्शिकेतून प्रदर्शित करावयास हरकत नाही. त्यातून विविध प्रांतांचे दर्शन घडविता येईल. शिक्षक व मुख्याध्यापक यांनी विचार केला तर कल्पकतेने खूप काही करता येईल. विद्यार्थी नाविन्याचे व चैतन्याचे भोगते असतात. माजी विद्यार्थ्यांकडून परप्रांतातील, परदेशातील नाणी, पोस्टाची तिकिटे, काही छायाचित्रे, काही निसर्गचित्रे प्रदर्शित करून विद्यार्थ्यांचे कुतूहल जागे करता येईल. चाकोरी बाहेर जाऊन काही शिकविल्याचा आनंद लाभेल. आविष्कार ही एक मानवी भूक आहे. जे जे आपणासी ठावे, ते ते सकलासी शिकवावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. शाळेमध्ये शिक्षकच केवळ शिकवितात असे नाही, तर शाळेच्या भिंतीसुद्धा शिकवितात असे चित्र दिसावे. बोलक्या भिंती म्हणजे शाळेतील सौंदर्यस्थळे. दूर अंतरावर असलेल्या आपल्या शाळेला आपली आठवण आहे. आपल्या कर्तबगारीबद्दल शाळेला आनंद व अभिमान वाटत आहे. हे कळल्यावर माजी विद्यार्थ्यांना विलक्षण आनंद होतो. काही शाळांत प्रत्येक विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड काळजीपूर्वक ठेवलेले असते. त्याचा फोटो असतो. त्या विद्यार्थ्यांनी शाळेत केलेल्या चांगल्या कार्याच्या नोंदी असतात. माजी विद्यार्थी शाळेत येतात तेव्हा या नोंदी पाहिल्या की त्यांचा ऊर भरून येतो. माजी विद्यार्थी संघटना स्थापन करणे, त्या क्रियाशील ठेवणे, त्यांच्याशी संपर्क ठेवणे, अनुबंध दृढ करणे, शाळेच्या विकासासाठी त्यांचा हातभार लागणे ही अवघड कामगिरी आहे. विशेषतः जशी शाळा जुनी होत जाईल तसतशी क्लिष्टता वाढत जाते. आज जीवनाला विलक्षण गती आली आहे. विज्ञानाने जीवनाचा वेग वाढवला आहे, पण त्याचबरोबर माणसे माणसांपासून दुरावत चाललेली आहेत. भावनेचा ओलावा कसा टिकवावा, ऋणानुबंध कसे टिकवावेत असा प्रश्न पडतो. यात हळूहळू माजी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. संस्थेतील माणसे जातात पण संस्था राहतात. माजी विद्यार्थी येतात पण तेथे त्यांना कोणीच ओळखत नाही. शाळा त्यांना परकी वाटू लागते. संस्थेबद्दलचे, शाळेबद्दलचे ममत्व टिकविण्याचे काम अवघड बनते. या साऱ्या धडपडीमागे कोणता विचार आहे हे आपण समजावून घेतले पाहिजे. बालपणीच्या आठवणी रम्य असतात. शाळेच्या परिसरात आले की त्या उचंबळून येतात. माजी विद्यार्थ्यांच्या या भावनिक स्थितीशी समरस होणे ही मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. माजी विद्यार्थ्याला प्रत्यक्ष शिकवले असेल तर ते सहज शक्य होते, पण तो खूप जुना विद्यार्थी असेल तर तो कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाला हे जाणून घ्यावे. त्यावेळचे शिक्षक, विद्यार्थी कोठे आहेत, काय करतात ही माहिती द्यावी. शाळेतील नवीन सुधारणा दाखवाव्यात. त्याला शिकविलेले कोणी शिक्षक असल्यास बोलावून घ्यावे. नव्या सहकाऱ्यांची ओळख करून द्यावी. मोठ्या व जुन्या शाळेच्या माजी विद्यार्थी संघटना या विस्कळीत संघटना बनत जातात. माजी विद्यार्थी सर्व दूरवर पसरतात. यात एकसंधपणा कसा आणता येईल असा प्रश्न पडतो. मोठमोठ्या शहरानुसार, जिल्ह्यानुसार माजी विद्यार्थ्यांच्या संघटना तयार करता येतील. त्यातील माजी विद्यार्थी वर्षातून नियमितपणे भेटू शकतील. याचप्रमाणे तुकडीप्रमाणे माजी विद्यार्थ्यांचे मेळावे शाळेत सोयीच्या ठिकाणी भरविता येतील. सर्वसाधारणतः मागच्या पुढच्या वर्गातील विद्यार्थी एकमेकांना परिचित असतात. अशा 4 ते 5 वर्षातील माजी विद्यार्थ्यांची संमेलने घेता येतील. त्यावेळी त्यांना शिकविणारे शिक्षक उपलब्ध असतील तर त्यांना निमंत्रित करता येईल. परिचितांना भेटल्याचा त्यांना आनंद होईल. शाळेसाठी ते काय करू शकतील याचाही विचार होईल. माजी विद्यार्थी संघटनेचे काम काही माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांवर सोपविता येईल.
शाळेच्या एका माजी विद्यार्थ्यास दुसऱ्या माजी विद्यार्थ्याने कशी मदत करावी याची एखादी नियमावली करता येईल. यातून अनुबंध वाढतो, संघटना दृढ होते. मुख्याध्यापकांनी माजी विद्यार्थी संपर्कातून लोहचुंबक जसे लोखंडाचे कण आकर्षित करतो तसे माजी विद्यार्थी आकर्षित केले पाहिजेत. वेगवेगळ्या निमित्तांनी, प्रसंगांनी किमान 50 माजी विद्यार्थी वर्षभरात शाळेला भेट देऊन गेले पाहिजेत. शाळेच्या संचालनाचा तो एक महत्त्वपूर्ण भाग आहे हे त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. मुद्दा क्रमांक 2.4.8 अन्य अशासकीय सेवाभावी संस्थांशी संबंध, उदाहरणार्थ लायन्स क्लब, रोटरी क्लब इत्यादी. ज्या परिसरामध्ये शाळा कार्य करते त्या परिसरात सामाजिक सांस्कृतिक कार्य करणाऱ्या काही सेवाभावी संस्था असतात. अनेक उपक्रमातून त्यांना सामाजिक सेवेचे कार्य करावयाचे असते. त्यासाठी त्यांना योग्य असे कार्यक्षेत्र पाहिजे असते. शाळा ही संस्था अशी आहे की सेवा कार्याला ते खूप वाव आहे. शाळेमध्ये समाजातील भिन्न भिन्न स्तरातील विद्यार्थी शिकत असतात. श्रीमंत असतात, गरीब असतात, सर्व जाती जमाती यामधील मुले येथे शिकत असतात. शाळा म्हणजे समाजाची एक छोटी प्रतिकृती असते. शाळेला शासकीय अनुदान मिळत असते. तथापि त्या अनुदानातून किंवा सत्र फीमधून शाळेच्या सर्व गरजा भागविणे शक्य नसते. गरजा वाढत असतात, पण त्यामानाने उत्पन्नाची साधने मात्र मर्यादितच असतात. अशा वेळेला जमेल तशी शाळा चालवीन अशी दुबळी भूमिका घेऊन शाळेमध्ये चैतन्य निर्माण करता येणार नाही. शाळा चालणे वेगळे व चालविणे वेगळे. शासकीय अनुदान म्हणजे शाळेचा केवळ प्राणवायू. अशा प्रकारची गुलामी भूमिका किंवा निष्क्रिय भूमिका भारतीय लोकशाही प्रणालीमध्ये अपेक्षित नाही. लोकांचा सहभाग मिळविणे, सर्व कार्यामध्ये लोकांची गुंतवणूक करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. विकसनशील किंवा अर्धविकसित देशात शिक्षणावरील शासकीय खर्चास मर्यादा पडणारच. केवळ महाराष्ट्र सरकार शिक्षणावर सुमारे 1,000 कोटी रुपये प्रतिवर्षी खर्च करते. तरीही शाळांच्या गरजा समाधानकारकपणे भागविल्या जातात असे नाही. अशा अवस्थेत मुख्याध्यापकांवर काही जबाबदारी आहे. माझ्या मर्यादित साधन संपत्तीमध्ये समाजाच्या सहकार्याची भर घालून शैक्षणिक विकासास मी गती देईन अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली पाहिजे. माझ्या शाळेतील मुले ही माझीच पाल्ये आहेत. त्यांची कोणत्याही प्रकारची आबाळ होणार नाही हे पाहिले पाहिजे. शाळांच्या गरजांची जंत्री करावयाची ठरविले तर ती जंत्री केवढी मोठी होईल. क्रीडांगण नाही, अन्य भौतिक सुविधा नाहीत, प्रयोगशाळा, महागडी साधने घेणे परवडत नाही, ओव्हरहेड प्रोजेक्टर नाही, VCR नाही, दूरचित्रवाणी संच नाही, ग्रंथालयासाठी पुस्तके खरेदी करावयास पुरेशी रक्कम उपलब्ध नाही, क्रीडा साहित्य पुरेसे नाही, याचबरोबर विद्यार्थ्यांची, शिक्षकांची वैद्यकीय तपासणी घेणे जमत नाही, काही गरीब विद्यार्थ्यांना पुरेशी पुस्तके नाहीत, शाळेचा गणवेश घेणे त्यांना परवडत नाही. अशा अगणित गरजा आहेत. या सर्व गरजा शासकीय अनुदानातून भागविल्या गेल्या पाहिजेत अशी कल्पना करणे बरोबर ठरणार नाही. या अडचणीतून मार्ग कसा काढावयाचा याचा विचार मुख्याध्यापकांनी केला पाहिजे. यासाठी ज्या परिसरामध्ये आपली शाळा भरते त्या परिसरात सेवाकार्य करणाऱ्या अशासकीय सेवाभावी अशा संस्था कोणकोणत्या आहेत, त्यांचे ध्येय धोरण कोणते, त्यामधून कोणते कार्य त्या संस्था करतात याचा शोध मुख्याध्यापकांनी घेतला पाहिजे. या सेवाभावी संस्था शहरात प्रामुख्याने कार्यरत असतात. लायन्स क्लब, लिओ क्लब, रोटरी क्लब, रोटरॅक्ट, मेडिकल असोसिएशन, वेगवेगळी मंडळे, समित्या अशा अनेक संस्था कार्यरत असतात. सहकारी चळवळीने तर महाराष्ट्रात बाळसे धरलेले आहे. सहकारी साखर कारखाने, दूध संघ, विविध कार्यकारी सोसायट्या, मंडळे यांचे जाळेच महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातूनही विणले गेलेले आहे. त्यांच्याजवळ मदत करण्याची क्षमता आहे, त्यासाठी निधीही त्यांच्याजवळ उपलब्ध असतो. पण काही वेळा शाळाच आवाहन करण्यास कमी पडतात असे चित्र आपल्याला दिसते. आपली साधन संपत्ती, आपल्या गरजा, उत्पन्नाची साधने इत्यादी बाबींचा
सर्वंकष विचार करून शाळांनी आपल्या विकासाचा आराखडा तयार केला पाहिजे. देशाप्रमाणे शाळांचेही यासंबंधीचे पंचवार्षिक नियोजन असले पाहिजे. या सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने कोणत्या गरजा भागवावयाच्या याचा विचार केला असला पाहिजे. यासंबंधी केवळ दिग्दर्शन करणाऱ्या काही गोष्टींचा उल्लेख पुढे केलेला आहे. मुद्दा क्रमांक 2.4.9 सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने शाळेच्या कोणकोणत्या गरजा भागविता येतील? आपली साधन संपत्ती, आपल्या गरजा, उत्पन्नाची साधने इत्यादी बाबींचा सर्वंकष विचार करून शाळांनी आपल्या विकासाचा आराखडा तयार केला पाहिजे. देशाप्रमाणे शाळांचेही यासंबंधीचे पंचवार्षिक नियोजन असले पाहिजे. शाळेच्या गरजा कोणत्या, याचबरोबर त्या गरजांपैकी कोणत्या गरजा भागविण्यामध्ये सेवाभावी संस्थांना स्वारस्य वाटेल याचा शोध मुख्याध्यापकांनी प्रथम घेतला पाहिजे. दिवसेंदिवस शाळेच्या साधन संपत्तीला मर्यादा पडत आहेत. या गरजा भागविताना मुख्याध्यापकांनी एक महत्त्वाचे सूत्र ध्यानात घेतले पाहिजे. ते असे की या सेवाभावी संस्थांकडून वस्तुरूपाने सहकार्य स्वीकारावयास हरकत नाही. प्रत्यक्ष पैशाच्या रूपाने सहाय्य स्वीकारू नये. पैशाचे सहाय्य स्वीकारले की त्यातून गैरसमज, गैरव्यवहार घडण्याची शक्यता असते. शाळेची व सेवाभावी संस्थांची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता बाळगली पाहिजे. मुख्याध्यापकांनी आपल्या गरजा कोणत्या, कोणाकडून त्या कशा भागवावयाच्या याचा एक आराखडा आपल्याजवळ तयार ठेवला पाहिजे. आगामी वर्षाचा आराखडा आदल्या वर्षी तयार असला पाहिजे व त्याचे नियोजन संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून केले पाहिजे. त्यातला पहिला आराखडा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी आपल्या शाळेत किती आहेत, त्यापैकी किती जणांना गणवेश घेऊन द्यावा लागेल, शैक्षणिक साहित्य घेऊन द्यावे लागेल का, काही जणांना अर्न अँड लर्न कमवा व शिका, स्वावलंबी व्हा या योजनेखाली आणता येईल का, विशेषतः काही ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका तसेच पावसाळ्यासारख्या ऋतूमध्ये शहरात निवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावयाची असेल, काही गरजू विद्यार्थ्यांना औषधोपचारासाठी गरज असेल. थोडक्यात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गरजांचा शोध घेताना मुख्याध्यापकांना समाजदर्शन होईल. त्यातून काही गरजा भागविण्यासाठी मार्गही उपलब्ध होईल. 2. शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावयाची असेल तर स्थानिक पातळीवर कार्यरत असलेली मेडिकल असोसिएशन व तिचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सहकार्य मागितले तर असे सहकार्य निश्चित मिळू शकते. मेडिकल असोसिएशनच्या जोडीला लायन्स क्लब सारख्या संस्थेचे सहकार्य घ्यावयास हरकत नाही. अनेक डॉक्टर्स अशा संस्थेत असतात. त्यांना याबाबत विनावेतन सहकार्य देणं सहज शक्य असतं. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जरूर ते सहकार्य ते देतीलच, पण त्याखेरीज आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत औषधोपचाराची सुविधासुद्धा त्यांच्या सहकार्याने उपलब्ध करून देता येईल. शालेय शिक्षणाशी याचा संबंध काय, असा प्रश्न करणे अयोग्य आहे. ज्याला शिकवावयाचे त्याला शिकण्यासाठी योग्य ते स्वास्थ्य मिळाले पाहिजे. हे स्वास्थ्य या सेवाभावी संस्थांकडून सहजच मिळू शकेल. 3. रोटरी क्लबसारखी संस्था सेवेसाठी अनेक उपक्रम करावयास तयार असते. इंटरॅक्ट क्लब सारख्या तिच्या उपशाखा असतात. विविध स्पर्धांच्या आयोजनातून विद्यार्थ्यांवर योग्य ते संस्कार करणे, त्यासाठी अशा संस्थांकडून पारितोषिके मिळवणे सहज शक्य आहे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, रोटरी क्लब, लिओ क्लब यासारख्या संस्थांकडून या स्पर्धा पुरस्कृत करता येतील. या सेवाभावी संस्थांना समाजाशी संपर्क साधून सेवा कार्य करण्याची इच्छा असते. त्यांना त्यासाठी योग्य असे कार्यक्षेत्र लागते. शाळा हे त्यासाठी उत्तम कार्यक्षेत्र आहे. अनेक गरजा भागविता येतील असे ठिकाण म्हणजे शाळा. सेवाभावी संस्थांना सेवेसाठी कार्यक्षेत्रे उपलब्ध करून देणे हे शाळेचे काम आहे. सहकारी संस्था अभ्यासिकेसाठी अनुदान देऊ शकतील. सामान्यतः लायन्स क्लब, रोटरी क्लब यामध्ये डॉक्टर असतात, व्यापारी असतात, सुस्थितीतील लोक असतात. त्यांनाही समाजसेवेचे व्यासपीठ हवे असते. गरजा व त्या पूर्ण करणाऱ्या संस्था यांचा संवाद कसा साधावा हे कल्पकतेने मुख्याध्यापकांनी पाहावे.
नाहीतर तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, अशी अवस्था होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय सुसज्ज करावयाचे असेल, संस्कार करणाऱ्या पुस्तकांची आपल्या ग्रंथालयात भर घालावयाची असेल, तर अशा संस्थांना आवाहन केले तर ते निश्चितच फलद्रूप होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक चित्रपट दाखविणे ही गोष्ट शाळांना वा या संस्थांच्या सहकार्याने करता येईल. आज VCR सारखी साधने निघाली आहेत. ती सर्व शाळांना खरेदी करणे परवडतेच असे नाही. अशा वेळी रोटरी वा लायन यासारख्या संस्थांना आवाहन केले तर निश्चितच प्रतिसाद मिळू शकतो. या ज्या संस्था आहेत त्यांच्याजवळ समाजाची सेवा करण्यासाठी, समाजाच्या गरजा भागविण्यासाठी निधी असतात किंवा ते निधी उभारू शकतात. फक्त मुख्याध्यापकांनी आपल्या गरजा उत्कृष्टपणे त्या संस्थांना पटवून दिल्या पाहिजेत. शाळेतील फर्निचरबाबतही काही गरजा असतात. त्या गरजा विविध संस्था निश्चित पूर्ण करतात. एक गोष्ट मुख्याध्यापकांनी ध्यानात घेतली पाहिजे की हे दान सत्पात्रे होत आहे. विद्यामंदिरामध्ये विद्यार्थ्यांना केलेले सहाय्य या पाठीमागे एक वेगळी भावना असते. विद्यादानाचे काम आपण करत नसलो तरी विद्या घेणारा जो विद्यार्थी आहे त्याला सहाय्य करणे हे पुण्यकारक आहे, अशी सामान्यतः भावना आढळते. त्या दृष्टीने मुख्याध्यापकांनी ही योजना कार्यान्वित केली पाहिजे. काही शाळांत पिण्याच्या पाण्याची सुविधा नसते. अशा वेळी विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यासाठी अशा संस्था सहकार्य करतात. यामध्ये एक भावनिक आवाहन आहे. ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्या भागविणे पुण्यकारक मानले आहे. यासाठी सेवाभावी संस्था आपल्या सहकार्याचा हात देतात. आपल्या गरजा किती, सेवाभावी संस्थांकडून भागविण्याच्या गरजा कोणत्या व आपल्याच साधन संपत्तीमधून भागवावयाच्या गरजा कोणत्या, याचा तारतम्याने विचार मुख्याध्यापकांनी करावयास हवा. ज्या गरजा सेवाभावी संस्थांकडून भागविल्या तरी वाईट दिसणार नाही, अशाच गरजा त्यांच्याकडून भागविल्या जाव्यात. पिण्याच्या पाण्याच्या सोयीसारखी विशेष सोय उपलब्ध करून दिली तर अयोग्य दिसणार नाही. निकृष्ट विद्यार्थ्यांना या संस्थांमार्फत शैक्षणिक साहित्य व गणवेश पुरविले तर गैर दिसणार नाही. गरजांबाबत मुख्याध्यापकाने एक महत्त्वाचे सूत्र ध्यानात घेतले पाहिजे. ते असे की काही गरजा शाळेकडूनच भागविल्या जाव्यात, कारण शाळेचे ते कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना गणवेश देणे वेगळे आणि शिपायाला गणवेश देणे वेगळे. ग्रंथालयाला पुस्तकाची मदत मागणे वेगळे आणि शिक्षकांसाठी पाठ्यपुस्तके घेणे वेगळे. या दोहोंमधील सीमारेषा ओलांडली जाता उपयोगी नाही. काही गरजा सेवाभावी संस्थांकडून भागविल्या गेल्या तर त्यात कमीपणा येईल. अशा गरजांसाठी सेवाभावी संस्थांकडे हात पसरू नये. ज्या गरजा या अतिरिक्त स्वरूपात असतात त्या भागविणे हे शाळेचे फार तर नैतिक दायित्व ठरेल, हे सेवाभावी संस्थाही जाणतात. त्यांनाही आपल्या पाल्यासाठी आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात असे वाटत असते. अशा सुविधा भागविण्यासाठी धडपड करणारा मुख्याध्यापक प्रशंसेला पात्र ठरतो. या दृष्टीने आपल्या परिसरातील समाज व संस्था शिक्षण कार्यात सहभागी करून घेण्याचे कार्य मुख्याध्यापकाला करावयाचे आहे. मुद्दा क्रमांक 2.4.10 सेवाभावी संस्थांशी संबंधांचे व्यवस्थापन. सेवाभावी व अशासकीय संस्था यांचे सहकार्य कोठे कोठे व कोणत्या संदर्भात घेता येईल हे आपण आत्तापर्यंत पाहिलं. या संबंधीचे व्यवस्थापन करताना प्रथम अशा कोणकोणत्या अशासकीय व सेवाभावी संस्था गावात, शहरात व परिसरात आहे याचा प्रथम शोध घ्यावा. या संस्थांची ध्येय, कार्यपद्धती, पदाधिकारी यांचा अभ्यास करावा. काही पदाधिकाऱ्यांचे पाल्य शाळेत असतील तर ती जमेचीच बाजू ठरेल व त्या पदाधिकाऱ्यांना अधिक आस्थायी वाटेल. या पदाधिकाऱ्यांशी योग्य मध्यस्थाद्वारे अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. आपली शाळा पाहण्यास विशेषतः काही कार्यक्रमानिमित्ताने जरूर आमंत्रित करावे. आपल्या शाळेची केलेल्या कामाची, कार्यपद्धतीची सहकाऱ्यांची ओळख करून द्यावी. भावी विकासाच्या योजना सांगाव्यात. या पुढील काळात पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटीतून संबंध दृढ करावेत. शाळा व अशासकीय संस्था यांच्या सहकार्याची क्षेत्रे निश्चित करावीत. त्यांनी केलेल्या मदतीबद्दल व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. शाळेत येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस अशा विविध संस्था व व्यक्तींच्या सहकार्याची जाणीव होईल असे निर्देश फलकावर असावेत.
सेवाभावी संस्था, व्यक्ती यांचा सहभाग केवळ आर्थिक मदतीपुरता राहील असे न होता अन्य रीतीने हा सहभाग वाढविल्यास जिव्हाळा निर्माण होतो. आपली शाळा ही त्यांनाही त्यांची शाळा संस्था वाटली पाहिजे. तसे जर झाले तर या संबंधीचे व्यवस्थापन आपण परिणामकारकरित्या केले असे मानावयास काहीच हरकत नाही. मुद्दा क्रमांक 2.5 सारांश. आतापर्यंत शाळेच्या परिसराशी संबंध कसा विकसित करावा, परिसरातील सेवाभावी संस्थांशी संवाद कसा साधावा व सामाजिकीकरणाची प्रक्रिया कशी विकसित करावी, यामधून लोकशाहीचे संवर्धन कसे करावे याचे विवेचन केले. हे विवेचन करताना संदर्भानुसार शहर आणि खेडे यांचाही विचार, सेवाभावी संस्थांबरोबर, माजी विद्यार्थ्यांबरोबर विविध उपक्रमांद्वारा संबंध कसे विकसित करावेत याचाही विचार केला. या सर्वांचे फलित म्हणजे शिक्षणातून इष्टते परिवर्तन, शाळेचे सामाजिकीकरण, लोकशाही संवर्धन आणि सामाजिकतेचा संस्कार या उद्दिष्टाने हे करावयाचे आहे. व्यावहारिक गरजा भागविणे हे साधन, परंतु वरील उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे हे साध्य आहे. साध्य साधनांचा विवेक बाळगूनच हे करावयाचे आहे. घटक क्रमांक 2. पालक व अन्य अशासकीय सेवाभावी संस्थांशी मानवी संबंध. हे प्रकरण इथे पूर्ण झालेले आहे. थँक्यू.